मॅडम म्हणजे जरा आम्हाला समजेल असं बोलूया ना. वर्षाने ऋतिक रोशनला भेटायची इच्छा सोडून द्यायची ना. सोडून द्यायची ना? नाही 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 नाही, इच्छा सोडून देणं म्हणजे हार आहे. पण मग मी काय करू? हे बघ, जी इच्छा एकटीच येते ना तिच्यासाठी ती इच्छा धारण करणाऱ्याने मार्ग शोधायचा असतो, बनवायचा असतो. तुला ऋतिक रोशनला भेटायचंय ना, हो. मग तू त्याच्या बिल्डिंग खाली जा, तिथे जाऊन थांब. बघ तू किती वाजता येतो, तिथून किती वाजता जातो ते. मे बी तुझी इच्छा पूर्ण होईल. इच्छा पूर्ण होईल, इच्छा टिकते, मरत नाही, विषय संपला. जय हो. जय हो मा वैदेही इच्छा पूर्ती वाली, जय हो. ऐकलंस वहिनी काय म्हणाल्या ते? मार्ग हा शोधावा लागतो, नुसती इच्छा असून काही फायदा नाही. नाहीतर तुझ्याकडे फक्त इच्छाच असायची आणि मार्ग समीर काढायचा. चल तू, कुठे? मार्ग सापडला. चलो बाय बाय. चला वैदू, एक सेकंड आले. उद्या येताना ती लिपस्टिकची शेड नक्की घेऊन ये, न विसरता आणशील ना? होय. हो. बाय. सावकाश जा. काही इच्छांचे मार्ग कठीण असतात. काही लोक सोपा मार्ग सोडून उगाच कठीण मार्ग धरतात. इच्छा मात्र आहे तिथेच वाट बघत असते. चोर मैं सिपाही, आहा आहा. चल चल पैसे बोल. आता देणार आहे? आता म्हणजे देणार आहे ना कधी ना कधी. कसं आहे ना, आपल्याला नोंद करून ठेवावी लागते. नाही, ती नोंद मी करून ठेवतो, त्याची काळजी तू नको करूस. आणि आज काय, कुठे दौरा, कुठे? आज आपलं ऑडिशन आहे, रिअल ऑडिशन. रिअल ऑडिशन म्हणजे? नाही कळणार तुला. कसं आहे ना, तुला माझी ना किंमत नाहीये, कळेल ना, तुला पण कळेल. हे असे तुझ्या सलून मध्ये माझे फोटो लागतील ना, तेव्हा जगाला सांगत सुटशील, याला याला मी त्या आरशात पाहिला होता. अर्चना, अगं बाई 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 बाई, अगं किती सुंदर हार आहे ग. अगं निदान 2 तोळ्याचं तरी असेल ना, म्हणजे मजुरी धरून साधारण 60,000 झाले की. बाई बाई मजा आहे बाई तुझी. अगो बाई 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 बाई, अगं काय हे, किती हे दागिने, खरंच मजा आहे बाई तुझी. ए पण काय ग, हे इतके दागिने तू घरातच ठेवतेस? हल्ली एक सोन्याची अंगठी घरात ठेवायची सोय नाही आणि तू इतके दागिने घरात ठेवतेस म्हणजे कमाल आहे.
अगं लॉकर मध्ये ठेवत जा. अहो ताई, लॉकर मध्येच असतात दागिने. उद्या मला एका लग्नाला जायचंय ना, म्हणून ते काढलेत. काळजी करू नका, ठेवेन मी नीट. अय्या, अगं हे बघ, हे माझ्या आईने दिले होते ना तुला. हो, सासूबाईंनीच दिले होते. हे ना त्यांच्या सासूबाईंचे आहेत. सासूबाईंनी मला हे लग्नात दिले होते. काय छान डिझाईन आहे ना. हे कानातले घातले ना की नेहमी मला सासूबाईंची आठवण येते. देवा, बघतोस ना रे. ताई, अहो ताई, काय होतंय तुम्हाला? तब्येत बिघडली का? अगं माझी मेलीची तब्येत नाही ग, माझ्या मेलीचं नशीबच बिघडलंय. आई गेली मला यांच्या पदरात टाकून. ती गेली वर स्वर्गात, आता मजेत असेल तिथे. पण ही तिची मुलगी इथे रोज नरक भोगते. देवा. ताई हे बघा, आपलं आयुष्य ना खूप सुंदर आहे. सुख दुःख काय हो, येतच राहतात. देवाने आपल्याला इतकं सगळं दिलंय ना, त्यातच आपण आनंद मानूया आणि आनंदी राहूया. हा, चला. तुला काय जाते का बोलायला? तुला देवानी, तुझ्या नवऱ्यानी, तुझ्या सासूनी सगळं दिलंय, पण मला कोणी काय दिलंय? आता हेच बघ ना, हे कानातले किती सुंदर आहेत ते, पण हे सुद्धा आईने तुलाच दिले. आपल्या सख्ख्या लेकीला द्यावं असं वाटलं सुद्धा नाही तिला. देवा, कसं रे सहन करू. अहो ताई, ऐका ना, मी काही परकी आहे का तुम्हाला? आणि आपल्यात असं तुझं माझं काही राहिलंच नाहीये ना आता. हे बघा, तुम्हाला ही सासूबाईने दिलेच असतील ना लग्नात दागिने. हो, दिले होते ना, पण ते सगळे ह्यांनी फुकून टाकले. आता फिरवते मी 1 ग्रॅमचे दागिने, ही लंकेची पार्वती. देवा. ताई, अहो ताई, ताई ऐका. अहो ताई, सावरा स्वतःला आता. इतकं काय ते रडायचं? अगं हे आईचे कानातले बघितले आणि आईची खूप आठवण यायला लागली ग. आई. अहो ताई, अर्चना, ही आईची आठवण मी काही दिवस माझ्याकडे ठेवू का ग? काहीच दिवस, नंतर नक्की परत आणून देईन मी. ठेवा ठेवा, त्यात काय विचारायचंय. हवे तितके दिवस ठेवा. हा, खरंच? हो, मला वाटलंच होतं तू नाही म्हणणारच नाही. हे छान दिसतील ना ग मला हे कानातले. खूप छान दिसतील. चल. अर्चना, तू पण खूप छान दिसतेस. फक्त रूपाने सुंदर असून उपयोग नाही, माणूस मनाने आणि विचारांनी सुद्धा सुंदर असायला हवा. पण ते कळणार कसं? ते सौंदर्य ना माणसाच्या व्यक्त होण्यातून कळतं. कसं आहे, एखादा माणूस ना गाणं, लेखन, चित्र किंवा एखादं वाद्य ह्याच्यातून व्यक्त होत आणि त्यातून त्याच्या बाह्य रूपापलीकडे जाणारं त्याचं सौंदर्य उलगडत जात. हो ग, अगदी बरोबर आहे. म्हणूनच ना तो देखील मनाने आणि विचारांनी खूप छान असेल असं मला वाटतं. इनफॅक्ट मला खात्री आहे. हा, आता फक्त तो दिसतो कसा हे बघायचं. 101% तू जिंकणार हे माहीत असून सुद्धा तू स्पर्धेत भाग घेणार नाही. ही मजनुगिरी सोड आणि ऑडिटोरियम मध्ये चल. स्पर्धा सुरू पण झाली असेल. जीवन कधीच लांबत नाही, काळ कधीच थांबत नाही. गाणे काळात विरून जाते, जीवन असेच सरून जाते. गाणे आपले जतन करावे, मनातले भाव कथन करावे.